बसलेले गावातले लोक असे माझ्याकडे टवकारच बघायला लागले. नेहरूनगरमध्ये यायचं आणि खानापूरचं गायचं असं कसं जमेल महाराज. पण समाजामध्ये असे बी लोक असतात, खातात एकाचं गातात दुसऱ्याचं, मी त्यातला नाही ना. सुंदर पावन अशा या आपल्या नेहरूनगर परिसरातील आपल्या परिवारामध्ये एक दुःखद घटना घडली. ती घटना आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांची लाडके, सर्वांच्या मनामनामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे असे कैलासवासी नागनाथरावजी रामभाऊजी चव्हाण उर्फ गुरुजी यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या देहावसानानंतर गोडजेवणाचा म्हणा गंगापूजनाचा हा विधी आहे. या विधीच्या निमित्ताने, या सेवेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या वडिलांच्या देहावसानानंतर कुठेतरी चांगलं कर्म करावं, कीर्तन करावं, भजन करावं, नामस्मरण करावं, काही वारकऱ्यांची पाय आपल्या घराला यावी आणि वडिलांच्या प्रित्यर्थ काही भगवंताचं नामस्मरण घडावं, हा प्रामाणिक आणि चांगला उद्देश ज्या दोन सुपुत्रांच्या आणि कन्येच्या मनात आला ते या परिवारातील दोनही सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण अरुणरावजी नागनाथरावजी चव्हाण स्वतः जिल्हा परिषदला शिक्षक आहेत, त्यांच्या सुविद्य पत्नीही शिक्षिका आहेत. आमचे सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण रवी किरणजी नागनाथरावजी चव्हाण उद्योगपती आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याच पोटी जन्माला आलेल्या आमच्या भगिनी सौभाग्यवती सुरेखाताई बिभीषणरावजी राठोड आणि सबंध चव्हाण परिवार. कार्यक्रम चव्हाण परिवाराचा आहे, बरोबर आहे. कीर्तनाला सुद्धा चव्हाणच आहे, बरोबर आहे की नाही. कीर्तनाला सुद्धा चव्हाण, मी बी चव्हाणच आहे, म्हणजे आपण भाऊकी म्हणायला हरकत नाही. सुंदर अशा या योगामध्ये अतिशय नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपल्या परिसरामध्ये मला असं वाटतं की मला कमीत कमी माझ्या अंदाजाने 5-25 शिक्षक तर सहज असतील बसलेल्या श्रोत्यामध्ये, जास्त असतील पण कमीत कमी सांगतोय. बोलणारा शिक्षक आहे, ज्यांच्या गोडजेवणाचं कीर्तन आहे ती शिक्षकच होते, जे आयोजक आहेत तेही शिक्षक आहेत, आमचे आडे सर तर काय समोरच आहेत. आणि आपल्या परिसरामध्ये कीर्तन भागवत क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव असणारे आमचे आदरणीय जिल्हा परिषद शाळा घनसरगावचे मुख्याध्यापक सन्माननीय आमचे श्री हरिभक्तीपरायण अनंत महाराज माने चाडगावकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे बघा, कधी कधी कीर्तनाला एक माणूस मिळत नाही, काय पुण्य आहे या परिवाराची माहिती का. इथं 2-2, 3-3 कीर्तनकार उपस्थित आहेत, ही तुमची पुण्य आहे. विठाला मला आज बोलताना थोडंसं विचार करून बोलावं लागणार आहे, कारण परीक्षा घेणारेच माझ्या समोर आहेत, पण परीक्षा घेणाऱ्याची नजर ही सतत परीक्षा घेत राहते. बघा तुम्ही, शिक्षकाची नजर एवढी तेज असते, एसटीचा बोर्ड वाचत असताना सुद्धा छत्रपती लातूर छत्रपती संभाजीनगर जर हा एसटीचा बोर्ड असेल तर शिक्षक नुसता वाचून बसत नाही, तर त्याच्यात तो पाहतो छत्रपतीची ती ऱ्हस्व आहे का दीर्घ आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो काही ना काही चिकित्सक बुद्धीने पाहत असतो. अशा विद्वान शिक्षक मंडळींच्या समोर आज मला निरूपण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. माझ्या सेवेला आपल्या परिसरातली अतिशय नामवंत गुणवंत गायक मंडळी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण मधुकर महाराज मंडे, हरिभक्तीपरायण दिलीपण्णा खानापूरकर, आमचे दगडोबा महाराज रेणापूरकर, हरिभक्तीपरायण देवीदास महाराज दवणगावकर, आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य गरुड पुराणाचार्य हे सहसा कोणी करत नाही म्हणून म्हटलं गरुड पुराणाचार्य आमचे हरिभक्तीपरायण हिरा महाराज घनसरगावकर, आमचे जयजयराम महाराज ठावरे, आमचे दगडोबा महाराज दोंडीराम महाराज गव्हाणकर, आमचे मारुती महाराज कातळे, आमचे महाराज आमचे पवार बाळासाहेब महाराज पवार, इकडे आमचे छोटे महाराज बळीराम महाराज पवार, कांता महाराज सेलूकर, मधुकर महाराज मंडे, जगदीश महाराज वेदपाठक, आमचे पिताश्री, तिकडे आमचे शेरेकर महाराज, आमचे रमाकांत महाराज मुंडे, वसुदेव महाराज भुरे, विनेकरे बाबा आणि राजू महाराज. झाले का सगळे? झाले. मला पाठ आहेत ना, आता मी इकडं असल्यामुळे मला सगळ्यांची नावं पाठ आहेत. याचं पुढे सांगू का मायबाप, जसं राजकारणातल्या लोकांना सगळे कार्यकर्ते सांभाळावे लागतात का नाही, तसं आम्हाला सुद्धा हे सगळे सांभाळावे लागतात. का सांभाळावे लागतात याचं कारण आहे, या मंडळीने गायनाचा रियाज केला आहे, वादनाचा रियाज केला, तेव्हा त्यांच्या कंठातनं हे स्वर निघत असतात
आणि त्या गायनाच्या मेहनतीची कुठेतरी कदर झाली पाहिजे, म्हणून त्यांचा नामोल्लेख आज मला करणं क्रमप्राप्त आहे. या परिवाराची आणि माझी भेट ज्यांच्यामुळे झाली, ज्यांनी या परिवाराचा आमचा संबंध आणून दिला, ते माझे परममित्र श्री हरिभक्तीपरायण मनोजरावजी मिठारामजी राठोड बरोबर राठोड सर. आम्ही एक खूप जवळचे मित्र आहोत. जवळचे मित्र म्हणण्यापेक्षा सुखातच एकमेकाच्या सहभागात नाही, तर दुःखातसुद्धा एकमेकाला सुखदुःखात सहभागी होणारे. मनोजनी सांगितलं मी भेटायला आलो आहे आणि त्यांची कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. योगायोगाने 18 तारीख रिकामी होती. मी लगेच यस म्हटलो, हो म्हटलो, बरोबर आहे. बाकी काही बोललोसुद्धा नाही. त्यांनी हॅलो म्हटलं की मी लगेच आलो. स्वर्गीय मिठारामजी राठोड साहेबांचे आणि आमच्या वडिलांचे म्हणजे एकदम घनिष्ठ संबंध. मला असं वाटेल बरं का, आज इथं आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी एखाद्या तांड्यात आलो नाही, एखाद्या तांड्यात नाही, एखाद्या चांगल्या वस्तीत आल्यासारखं मला वाटते. मला नेहरूनगरच्या लोकांना विचारायचं इथल्या गावातले लोक, याच्या अगोदर इथं कधी कीर्तन झालंय का? हां झाले का? म्हणजे मला वाटत नाही झाले म्हणून, कारण या रोडनं हजारो लाखो चक्रा माझ्या झाल्या असतील. हो बरोबर आहे का? कधी इथं कीर्तन मला राम सुद्धा केला नाही इथल्या कुणी तर, पण असू द्या मायबाप. आज हा एक दिवसाचा कीर्तन उत्सव आहे. मला तरी असं वाटतंय की एखादा अखंड हरिनाम सप्ताहातल्या काल्याचं कीर्तन आहे की काय, अशा पद्धतीचा समाज आणि अशा पद्धतीचं नियोजन आमच्या या चव्हाण परिवाराने केलंय. आणि खऱ्या अर्थाने आज हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर वरुण चव्हाण सर म्हणत असतील, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, हे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, हे माझा बहु झाला, माझा बहु गोड झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, हे शेवट झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, सगळी मंडळी हे भजन, हे कीर्तन, हे ज्ञानदान अन्नदान पाहत असताना गुरुजींना वाटत असेल खरंच माझा शेवट चांगला झाला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि लक्षात ठेवा, या सचिन महाराज, शेवट चांगला होण्याकरता आयुष्यामध्ये काही ना काही आपल्या जीवनामध्ये कर्म चांगलं असलं पाहिजे. इथं पाया पडशील बाजूला जाऊन गप्प बस म्हणशील. आमचे सचिन महाराज कोले, आम्ही सगळी मित्रमंडळी आहेत बरं का. आणि हे लोकातच मला महाराज म्हणते, नाही तर पुन्हा फोन केला लवकर ये की तुला कळत नाही का, मगच म्हणलं ते. चला, सचिन महाराज कोले यांचं या ठिकाणी आगमन आहे. धन्यवाद. काय चालू होतं आपलं? शेवट तो बसलेली मंडळी बोला ना, काय चालू होतं? वा, बरं झालं इथं उत्तर मिळालं. काही काही गावात लोकांना विचारतो काय चालू होतं, लोक म्हणजे कीर्तन चालू होतं. हे इथली माणसं हुशार आहे, थोडं लक्ष द्या. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. तुमचं शब्दाकडे लक्ष असलं तुम्हाला आनंद मिळेल, लक्ष नसेल तर तुम्हाला कीर्तन रटाळवानं वाढेल बरं का. मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये 3 पद्धतीचे लोक असतात. विनोद झाल्याबरोबर लगेच हसतात, याला म्हणायचं 5Gची रेंज. 5G रेंज. सगळ्याचं हसणं झाल्यावर हसतात, त्याला म्हणायचं 4Gची रेंज. कीर्तन झाल्यावर कळलं म्हणून हसतात, समजायचं 3Gची रेंज. घरी गेल्यावर हसतात, 2Gची रेंज. आणि आपल्याला काहीच कळलं नाही म्हणून हसतात, याला म्हणायचं 1G रेंज. कळलं का? लक्षात ठेवा, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. शेवट चांगला होण्याकरता अनेकांनी आयुष्यभर कर्म चांगलं केलं
तर कुठेतरी शेवट चांगला होतो. लक्षात ठेवा, काही काही जणांचा शेवट चांगला तर सोडा, मेल्यानंतर हाडं सुद्धा गंगेला जात नाही जात फारच. एका गावची एक म्हातारी होती. जागा नाही का? एक माझी विनंती, थोडे महिला मंडळ थोडं पुढं सरका, थोडं सरका, वाटल्यास खुर्च्या सुद्धा थोडं पुढं घेतल्या किंवा जागा करा. या बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आपण जागा दिली पाहिजे. या थोडं पुढे सरका. विठाला 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची शेवट चांगला व्हावा म्हणून अनेकांनी प्रार्थना केल्या, पण अनेकांचा शेवट चांगला झाला नाही झाला. महाराज विठाल आपल्या गावासारखं सुंदर गाव, त्या गावातली एक म्हातारी मेल्यानंतर ती कशी मेली? आयुष्यभर तिने कधीच परमार्थ केला नाही. कधी सेवालाल महाराजांच्या दर्शनाला गेली नाही, कधी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेली नाही, कधी आळंदीला नाही, देहोला नाही, कधी गावात अन्नदानाची पंगत नाही, घरी एखादा पाहुणा आला तर त्याला सुद्धा कधी पोटभर जीव घातलं नाही. सप्ताहात वर्गणी तर दिलीच नाही. वर्गणी देत नव्हती, पण पहिल्या पंक्तीला जाऊन जेवून आल्याशिवाय राहत नव्हती. नुसती जेवूनच येत नव्हते, ते येता येता वाढण सुद्धा घेऊन येत होती. अतिशय पापिष्ट, अतिशय वाईट वागणारी, घरात लावालाव्या करणारी, शेजाऱ्या पाजाऱ्याला भांडणारी, अतिशय पापी म्हातारी मरून गेली. 2-3 पोरं होती. त्यांना असं वाटलं आपल्या आईने आयुष्यभर परमार्थ केला नाही, कधी गंगेला नाही, कधी चंद्रभागेला नाही, कमीत कमी गेल्यानंतर आईच्या अस्थी किंवा आईचे हाडं तरी आपण गंगेला नेऊन टाकावे, असा विचार त्या मुलांच्या मनात आला. थोडं लक्ष द्या मायबाप. मुलांनी ठरल्याप्रमाणे त्या अस्थी घेतल्या. अस्थी घेऊन ते गंगेवरती गेले आणि गंगेवरती जात असताना आता गंगेवरती स्नान करणार. छोट्याशा डब्बीमध्ये त्या अस्थी ठेवलेल्या होत्या, ते हाडं ठेवलेले होते. त्याच्यात एक नवीन नवरी होती घरात. नेमकं धाकट्या भावाचं नवीन लग्न झालेलं होतं. नवीन नवरीला या घरातल्या बारीक सारी गोष्टी सहसा लोक सांगत नाहीत. तिला काही सांगितलं नाही, कशाची डब्बी काही नाही. फक्त त्यांना सांगितलं आपल्याला गंगेच्या स्नानाला जायचंय. गंगेचं स्नान करत असताना सगळेजण गंगेचं स्नान करायला लागले, पण नवीन नवरी जरा थोडीशी लाजत होते. ती नदीच्या थोडी उत्तर पात्रामध्ये जाऊन एका झुडपाच्या आडोशाला जाऊन आंघोळ करायला लागले, स्नान करायला लागले. योगायोगाने ते स्नान करता करता रमली. जरा नवीन पिढीची होती म्हणून तिने ते शॅम्पू साबण वगैरे लावलं. शास्त्र असं सांगतं तीर्थामध्ये स्नान करत असताना शॅम्पू साधन सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू वापरायच्या नसतात. तिला माहिती नव्हतं. ते शॅम्पू लावत बसली, ते साबण लावत बसली. आंघोळीला वेळ लागला. तेवढ्यात ब्राह्मण देवतेला जरा घाई होती. त्याने सांगितलं पटकन काय असेल ते मंत्र म्हणले. तो विधी केला आणि ती जी हाडाची डब्बी होती ती डब्बी अशी त्या पाण्यामध्ये सोडून दिली. पाण्यामध्ये सोडून दिल्यावरती वाहत 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 डब्बी आली. डब्बी कुठपर्यंत आली? ती धाकटी नवीन नवरी जिथे आंघोळ करत होती तिथपर्यंत डब्बी आली. तिला माहिती नाही कुणी सोडली, काय सोडली. तिला असं वाटलं गंगा माता आपल्यावर प्रसन्न झाली, गंगा मातेने आपल्याला काहीतरी तिने प्रसाद दिला, म्हणून तिने ती डब्बी आणली, कमरेला खवली आणि घरी आणून गोदरेजच्या कपाटात ठेवली. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आल्यानंतर ते माऊली आपल्या मालकाला सांगायला लागली, म्हणली मालक मला गंगा मातेने फार मोठा प्रसाद दिला. काय प्रसाद दिला? काय प्रसाद दिला? तिने कपाटातली डब्बे आणून दाखवले. तेव्हा त्याने डोकं बडवून घेतलं. मी दृष्टांत पुढे वाढवत नाही. एवढे प्रयत्न केले तरी त्या म्हातारीचे हाडं गंगेला गेले नाही. बोला ना, गेले नाही. तुम्हाला काय वाटते, तुमचे जावे का नाही? जावे असं जर वाटत असेल तर आतापासून भजनाला लागलं पाहिजे. आतापासून चांगल्या वागण्याला लागलं पाहिजे. झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, ज्या पावसी अव्यंग निज धाम माझे,
तात्काळ काय केलं पाहिजे? संत समागमी धरोणी आवडी, संत समागमी धरोणी आवडी, संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, सरवितकडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. संतांच्या संगतीत आलं पाहिजे. आयुष्यभर जोपर्यंत आपलं आयुष्य, मी असं म्हणत नाही तुम्हाला कधीच, फक्त तुम्ही माळच घाला आणि पंढरपूरलाच जा एवढाच परमार्थ मलाही मान्य नाही. चालता चालता परमार्थ करता येतो. आपल्या आयुष्यात आपल्या वागण्यामुळे कुणालाच त्रास न होऊ देणं हा सुद्धा एक परमार्थ आहे. आपल्या आयुष्यामध्ये चालता चालता लोकांचं कल्याण करणं हा सुद्धा परमार्थ आहे. आपल्या आयुष्यामध्ये चालता चालता शेजाऱ्याचा बांध फोडणं हा सुद्धा, बोला ना, हा काय परमार्थ आहे का? नाही महाराज. म्हणून लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये एवढं कर्म आपलं साधं सोपं असलं पाहिजे, एवढं सोपं असलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये सांगू आपल्याला आपण गेल्यानंतर लोकांनी आपल्याला चांगलं नका म्हणू द्या चांगलं, फक्त लोकांनी बरं झालं लई खराब होता एवढं म्हणू नये म्हणजे झालं. विठाला हे सगळं पाहिल्यानंतर आज आमच्या गुरुजींना वाटत असेल की मी माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं कर्म केलं. आता गुरुजी सांगू तुम्हाला, मी पाहतोय आम्ही समाजात फिरतो महाराज, एखाद्या माणसाला जर 2 पोरं असतील, गोड जेवणाचा जर कार्यक्रम असेल तर घरात भांडणं सुरू होतात महाराज. ते म्हणतात जेवायचा खर्च किती लागतंय? 5,000 कशाला म्हणले? जास्त पाहुणे बोलवायचे नाहीत, घरचे जवळचे पाहुणे बोलवा आणि मग तू मोहरी दे मी जिरे देतो, तू तांदूळ दे मी गहू देतो. एवढे जर पोरं जर असतील तर ते पोरं असं कीर्तनन भजनन एवढे पाहुणे रावळी करतील का महाराज? आणि लक्षात ठेवा, आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना वाटत असेल की माझ्या पोटी नक्की चांगली पोरं जन्माला आली, कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक तया, म्हणू नका माझ्यासोबत, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये जर चांगला मुलगा जर जन्माला आला तर नक्कीच आपल्या पोरांना बापाला आनंद वाटतो. माय बघा ना हो, मी असं म्हणेल, बापाला आनंद ठेवायचं का दुःखात ठेवायचं पोराच्या हातात आहे. सांगू आपल्याला, आपण शिक्षण क्षेत्रातली माणसं आहात. एखादा मुलगा जर 10वीच्या बोर्डामध्ये जर आपल्या विभागातून जर पहिला आला तर जिथं जाईल तिथे सांगतो तो पोरगा ना माझा आहे, मी बाप आहे त्याचा. पेपरला बातमी आल्याबरोबर स्वाभिमानाने सांगतो माझा पोरगा बोर्डात पहिला आला. आपण एखाद्याला विचार का हो तो पेपरला फोटो आलेला तुमचाच मुलगा आहे का, बोर्डात पहिला आला म्हणे? बाप म्हणतो होय माझं लेकरू आहे. का हो तो कीर्तनात मृदंग वाजवत होता तो मुलगा तुमचाच आहे का? होय. का हो तो भागवत कथा सांगतो तो मुलगा तुमचाच आहे का? हो. का हो त्या दिवशी त्याला बस स्टँडवर चोरी करताना पकडलं तो मुलगा तुमचाच आहे का? आता काय म्हणेल तो महाराज? माझंच आहे म्हणतं, पण काय म्हणतं माहिती आहे का? काय करावं नशिबाला आलं. कळलं का? आपल्या बापाचं नाव मोठं करायचं का आपल्या बापाचं नाव मातीत घालायचं हे केवळ पोरांच्या हातात आहे मायबाप. मित्र असं म्हणेल, आमच्या चव्हाण गुरुजींचं नाव अगोदर मोठं होतंच, पण त्या नावाला आणखीन मोठं करण्याचं काम आमच्या या 2 बांधवांनी केले. यांच्यासाठी एकदा मनातून टाळ्या वाजवा. विठाला आज कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काय करायचंय? कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी एकच करायचंय. आता एक लक्षात ठेवा, आपण विज्ञान मांडणारी माणसं आहोत. आपण बऱ्याच लोक वेळा त्यातल्या त्यात आपली शिक्षक मंडळी जरा अध्यात्मापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. फार आम्ही शहाण्यात असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरेच शिक्षक म्हणतात आम्ही धार्मिक नाहीत, आम्ही विज्ञानाला मानणारी माणसं आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं विज्ञान मानतात तेवढंच आम्ही सुद्धा विज्ञान मानतो. आमच्यातले बी काही महाराज लोक म्हणतात आम्ही विज्ञान मानत नाही, असं म्हणतात आमच्यातले महाराज लोक. आम्ही फक्त अध्यात्म मानतो, विज्ञान मानत नाही म्हणतात आणि विज्ञानाने तयार केलेल्या गाडीत येऊन बसतात, गाडीत बसून येतात.
विज्ञान मानत नाही म्हणायचं, विज्ञानाचा हा माईक, विज्ञानाचा शोध आहे ना हा, बरोबर आहे. विज्ञान मानायचं नाही आणि विज्ञान म्हणजे विज्ञान मानत नाही म्हणायचं आणि हातात मात्र अँड्रॉइड फोन वापरायचा, बरोबर. असं कसं शक्य आहे महाराज? फोन म्हणा, टेलिफोन म्हणा, वापरलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा टेलिफोन या यंत्रणेचा शोध जर कोणी लावला तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे ग्रॅहम बेल, बरोबर आहे. ग्रॅहम बेल नावाच्या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला आणि त्या शास्त्रज्ञाच्या नावाने आपण काय म्हणतो, फोनची काय वाजली, बेल हा शब्द ग्रॅहम बेल पासून प्रसिद्ध झाला. आणि कोणाला माहिती आहे का तुम्हाला, फोन उचलल्याबरोबर आपला शोध खरा ठरला किंवा यशस्वी झालो का नाही हे पडताळण्यासाठी ग्रॅहम बेलने पहिल्यांदा फोन लावला त्याच्या बायकोला आणि तिचं नाव होतं हॅलो. ऐकताय ना तुम्ही, जागे आहेत ना? त्या ग्रॅहम बेल नावाच्या शास्त्रज्ञाच्या बायकोचं नाव होतं हॅलो. याने फोन लावला, त्याने उचलला आणि त्याने त्याच्या बायकोचं नाव घेतलं, काय, हॅलो. कुणाची बायको आहे ती? ग्रॅहम बेलची. आता तुम्ही फोन लावल्यावर कुणाच्या बायकोचं नाव घ्यायला पाहिजे? बोला ना. आता त्याच्या बायकोचं कशा नाव घेता, आपापल्या घ्या ना, की नाही? मग काय करा, मी तर या मताचा आहे, फोन लावल्यावर हॅलो म्हणण्यापेक्षा फोन लावल्यावर रामकृष्ण हरी म्हणा, फोन लावल्यावर हरिओम म्हणा. आपण हिंदू धर्मियांची आपली संस्कृती आहे, बरं का. जाऊ द्या बाकीच्याचं काय का असं ना, बाकीची माणसं आपल्याला सुधारता येणार नाहीत, फक्त माझा विश्वास आहे. लोक आजकाल म्हणतात बघा, गुरुजी या ना, या गुरुजी या, पुढे या. विठाला विठाला म्हणून लक्षात ठेवा, बाकीची संस्कृती, बाकीचे लोक जरी नाही सुधारता आले तर आपल्याला तरी आपली माणसं तरी सुधारता येतील. मी या मताच आहे. लोक म्हणतात कीर्तनाने काय समाज सुधारतो का? लोक म्हणतात ना, सध्याचं एकच वाक्य, कीर्तनाने समाज सुधारत नाही. मी असं म्हणेल, कीर्तनाने समाज सुधरेल की नाही मला माहीत नाही, पण कीर्तनाला आलेला समाज तरी बिघडणार नाही हा माझा विश्वास आहे. लक्षात आलं ना? जाऊ द्या बाकीच्या लोकांचं काही घेणं नाही आपल्याला. आपली एवढी माणसं जरी सुधारली आणि आजपासून एवढ्या माणसांनी जरी हॅलो म्हणायचं बंद केलं, बरं का, आता इथून पुढे काय म्हणायचं, फोन लावल्याबरोबर, फोन उचलल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणा, जय हरी म्हणा, जय सेवालाल म्हणा, जय शिवराय म्हणा, हरिओम म्हणा. ज्याच्या तुम्ही शिवाजी महाराजावर श्रद्धा असेल शिवाजी महाराजांचं नाव घ्या, सेवालाल महाराजावर श्रद्धा आहे सेवालाल महाराज. माझी विनंती आहे, हॅलो म्हणून दरवेळेला त्याच्या बायकोचं नाव घेण्यापेक्षा आपल्या आपल्या धर्मस्थानाचं नाव घ्या, आपल्या आपल्या देवदेवतांचं नाव घ्या. कशासाठी सांगतोय मी, ऐका. आज मुलांनी वडिलांसाठी काय करायचं आहे तर प्रार्थना करायची. एकदा भजन करा, विठाला विज्ञानाने अनेक शोध लावले, मी या मताचा आहे. विज्ञानाने पार अंतराळातलं संशोधन केलं. आपल्याला माहिती आहे सध्या भारतीय वंशाची एक अंतराळवीर अंतराळामध्ये अडकलेली आहे. माहिती आहे सर्वांना नाव त्याचं, काय नाव? सुनीता विल्यम्स, बरोबर. सध्या अंतराळात अडकली आहे. असं म्हणतायत की नासाची यंत्रणा की आणखीन तिला यायला बरेच दिवस लागणार आहेत वगैरे. तिच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूयात महाराज. अंतराळात जाणं एवढं शोध लावणं एवढं शक्य नाही, एवढं सोपं नाही. विज्ञानाने आजपर्यंत किती सूर्यमाला आहेत याचा शोध लावला, सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत याचा शोध लावला, एका ग्रहापासून सूर्याचं अंतर किती आहे हेही शोध लावला, सूर्यापासून पृथ्वीचं अंतर किती आहे हेही शोध लावला, वेगाचा वेग किती आहे, प्रकाशाचा वेग किती आहे, ध्वनीचा वेग किती आहे, सगळा शोध लावला. मलाही मान्य आहे. चला आता या जगामध्ये किती पद्धतीचे प्राणी आहेत, कोणत्या जातीचे आहेत, पृष्ठवंशी आहेत का अपृष्ठवंशी आहेत, आडवे आहेत का उभे, असे अनेक शोध विज्ञानाने लावले. मला मान्य आहे. माणसाचे बरेच शोध विज्ञानाने लावले. एक्सरे सारख्या मशीनने शरीरामध्ये तुटलेलं हाड शोध लावता येते किंवा पाहता येते. MR सारख्या मशीनने शरीरात प्रत्येक ठिकाणी झालेला बिघाड कळतो. सोनोग्राफी सारख्या यंत्रणेने शरीरात झालेला बिघाड कळतो. विज्ञानाने आम्हाला आजपर्यंत माणसाच्या शरीरात रक्त किती असावं हे सांगितलं, त्या रक्तात शुगरचं प्रमाण किती असावं हे सांगितलं, हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असावं हे सगळं सांगितलं महाराज. माणसाला वाचवण्यासाठी अनेक पद्धतीचे शोध विज्ञानाने लावले. मलाही मान्य आहे, मी विज्ञान मानतो, तुम्ही मानतो, पण आजपर्यंत विज्ञानाला माणूस मेल्यानंतर नेमकं कुठे जातो याचा शोध मात्र आजपर्यंत विज्ञानाला लावता आला नाही.
लावता आला नाही, आणि लावला असेल विज्ञान आले तर मला माहीत नाही, मला माहीत नाही. बरं तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत गेलेला माणूस नेमका कुठे गेला माहिती आहे आपल्याला? बरं गेलेल्या माणसाने सांगितलं का मी इथे इथे पोचलो म्हणून? जाऊ द्या, कॉल करून नका का सांगा, जा एखादा व्हॉट्सअप मेसेज तरी त्यांनी करायला पाहिजे, मी इथे इथे व्यवस्थित पोचलो. गेलेल्याने सांगितलं नाही आणि इथे असणाऱ्याला माहीत नाही आमची माणसं कुठे गेली. मग लक्षात ठेवा, आपण सरळ साधं बोलून जातो, आमची माणसं कुठे गेली आम्हाला माहिती नाही. एका वाक्यात बोलून जातो, कुठे गेले? बस देवाघरी गेले, एवढंच बोलतो ना आपण. मग गेलेली माणसं कुठे गेली माहीत नाहीत. आज आमचे गुरुजी आमच्यातनं गेले, कुठे गेले माहीत नाही आम्हाला. आणि मग काय करायचंय? आज दोनही मुलांनी आणि आपण सर्वांनी मिळून देवाला प्रार्थना करायची, देवा आमचे वडील कुठे गेले आम्हाला माहीत नाही, फक्त एक कर, आमच्या वडिलांना तुझ्या पायाजवळ ठिकाणा दे. अभंगाच्या पहिल्या देवा हे माझे मेरा देवा हे चरणामध्ये तुकोबारा येतात. आज आपण सर्वांनी मिळून त्यातल्या त्यात दोन्ही सुपुत्रांनी कन्येने देवाकडे प्रार्थना करायची. कोणती प्रार्थना? हे देवा, हे परमेश्वरा, हे पांडुरंगा, काय कर, देवा ही माझी मिरासी, ठाव तुझ्या पायापाशी, तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या. माहीत नाही आपल्याला गेलेली माणसं कुठे आहेत. देव आहो, लक्षात ठेवा, काही गोष्टी आमच्या हातात आहेत, पण काही गोष्टीच्या पुढे प्रार्थनेशिवाय आमच्या हातात काहीच नाही. आजारी असणाऱ्या माणसाला दवाखान्यात नेणं आमच्या हातात आहे, दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध करणं आमच्या हातात आहे, डॉक्टर उपलब्ध केल्यानंतर औषधी देणं डॉक्टरच्या हातात आहे, पण दिलेली औषधी लागू करायची का नाही करायची हे मात्र आमच्या हातात नाही. आणि मग तिथून पुढे फक्त आमची सुरू होते ती प्रार्थना. आणि मग आम्ही आज देवाला प्रार्थना करायची आहे. कोणती? देवा ही माझी मिरासी, देवा आमच्या वडिलांना तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या, ठाव तुझ्या पायापाशी, तुमच्या पायाजवळ ठिकाणा द्या. एक वाक्य बोलेन आपल्याला बघा, मूर्खाच्या उशाला राहण्यापेक्षा शहाण्याच्या पायथ्याला राहिलेलं सुद्धा कधीही चांगलं आहे. वाईट राक्षसांच्या उशाला राहण्यापेक्षा देवाच्या पायाजवळ जरी आम्हाला ठिकाणा मिळाला तर आमच्या जीवनाचं सोनं होतंय. देवाच्या पायाजवळ गेल्यावर काय होतंय, देवाचे पाय जर आम्हाला मिळाले तर काय होतंय, एक दोन प्रसंग सांगतो पुढे चालतो. ऐका एक दोन प्रसंग सांगतो. रामचंद्र प्रभूचा आणि सीतामातेचा विवाह झाला. आपल्या सर्वांना माहीत आहे रामचंद्र प्रभूचा विवाह सीतामातेसोबत संपन्न झाला, बरोबर आहे. रामाचा विवाह कोणासोबत झाला? बाळा तू पायातला चप्पल काढ, तुला मी एक प्रश्न विचारणार आहे. चप्पल काढ.
आता हे बघा, शक्यतो सगळ्यांनाच विनंती आहे, ज्यांच्या पायामध्ये चप्पल असतील तर शक्यतो किमान कीर्तन होईपर्यंत तरी चप्पल बूट आपलं काढून ठेवा. या बाळा तुला एक प्रश्न विचारतो. हां, रामाचं लग्न कोणासोबत झालं? बरं, रामाची बायको आता सांगितलं ना मी, सांग. सीता. हां, वा वा. रामाची बायको सीता. रामाचा एक भाऊ होता, त्याचं नाव होतं लक्ष्मण. माहिती आहे तुला? लक्ष्मणाची बायको नाही माहिती? अभिषेक बच्चनची. हे अख्खं खानदान पाठ आहे महाराज आमच्या लेकरांना, पण हे आम्हाला पाठ नाही. हे की नाही? आहे की नाही? बरोबर आहे. माहिती आहे तुला? कुठं बोलायला लागलं? नाही म्हणायला लागलं. बरं चला, काय हरकत नाही. लक्ष्मणाची पत्नी आहे, तिचं नाव आहे उर्मिला. बरोबर आहे. भरताची पत्नी आहे मांडवी आणि शत्रुघ्नाची पत्नी आहे श्रुतकीर्ती. 4 भावाचा विवाह एका मंडपात झाला होता. बरं का? एका मंडपात. म्हणजे सामूहिक विवाह पद्धती रामाच्या काळापासून आहे. पण माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे सुद्धा जर 2-4 पोरं असतील तर सगळ्यांची एकत्रित जर लग्न केले तर नक्कीच तुमच्या आर्थिक जीवनासाठी ते फायद्याचं आहे. ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. विठाला रामाचा विवाह झाला. रामचंद्र प्रभू. आणखी थोडंसं बोलतो ऐका. राम किती अक्षर आहेत राम नामामध्ये? अक्षर किती? 2. सीता बोला 2. किती? बघा बघा देवाची कशी सूत्र आहेत. राम 2च अक्षर आहेत. ए बाळा ना, ए बाळा, बसा खाली, बसा बसा. चला, हे कुठले इथलेच आहेत का? ना, मी तर आणले नाहीत म्हणून म्हणलं, बाकी नाही काय. चला. हा, राम नावामध्ये 2 अक्षर आहेत. सीता 2च अक्षर आहेत. पुढे ऐका. लक्ष्मण नावामध्ये किती अक्षर आहेत? बोला ना. हा, 3.5 अक्षर आहेत. ल म न पूर्ण आहे आणि क्ष अर्धा आहे. लक्ष्मण नावामध्ये 3.5 अक्षर आहेत. उर्मिला नावामध्ये सुद्धा मोजा. उ म ल पूर्ण आहे आणि र अर्धा आहे, रफाराच्या रूपामध्ये. बरोबर आहे. उर्मिला नावामध्ये 3.5 अक्षर आहेत. पुढे ऐका. शत्रुघ्न अक्षर जाऊ द्या, उच्चार करायलाही अवघड आहे आणि लिहायलाही अवघड आहे. क्षमा मागून बोलेल, बऱ्याच जणांना आणखीनही श्रुती हा शब्द व्यवस्थित लिहिता येत नाही. बरोबर आहे का? बरेच जण शिर काढून त्याला पुन्हा खालून र जोडतात. व्याकरणदृष्ट्या ते चुकीचं आहे. स काढून त्याला रू जोडावं. जर शिर काढलेलं असेल तर त्याला केवळ उकार द्यावा. बरेच जण आपण पाहतो, श्रुती हा शब्द जर लिहिला, शिर काढतात आणि त्याला पुन्हा खालून र जोडतात. जसं आपण पृथ्वीला खालून र जोडतो तसं शत्रुघ्न उच्चार करायलाही अवघड आहे, लिहायलाही अवघड आहे. शत्रुघ्न आमच्या आजीबाईला उच्चार करायला येत नाही. ती म्हणते काय की बाबा मला काही येत नाही म्हणते, ती सतुघ्न म्हणते मोकळं होती. शत्रुघ्न लिहायलाही अवघड, उच्चार करायलाही अवघड. शत्रुघ्नाच्या पत्नीचं नाव आहे श्रुतकीर्ती. लिहायलाही अवघड, उच्चार करायलाही अवघड. चला आता भरत नावामध्ये किती अक्षर आहेत? 3. आणि मांडवी नावामध्ये 3च आहे. बोला. हां, तुम्हाला पाठ झाले, जेवढे नवऱ्याच्या तेवढे बायकोच्या. असं कसं जमेल महाराज? असं कसं जमेल? भरत नावामध्ये 3 अक्षर आहेत, पण मांडवी नावामध्ये 3.5 अक्षर आहेत. म ड व पूर्ण आहे आणि अर्धा अनुस्वार आहे. शास्त्र असं सांगतं भरतजी सगळ्या गोष्टी, बहुतेक जास्तीत जास्त गोष्टी मांडवीच्या ऐकत होते. आम्ही आमच्या गुरुजींना विचारलं का बरं मांडवीचं ऐकत होते. आमच्या गुरुजीने असं सांगितलं, नवऱ्याच्या नावापेक्षा बायकोच्या नावात अक्षरं जास्त नसावेत आणि असलेच अक्षरं जास्त तर बाकी काही बिघडत नाही. पण ती बाई जरा नवऱ्यावर नेहमी दादागिरी करत असते. तुम्ही आता मोजू नका, घरी गेल्यावर मोजा. तुम्ही लगेच मोजायला लागले राव, असं काय करता तुम्ही? कळलं का मला काय सांगायचं आहे ते? ऐका. रामचंद्र प्रभूचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आपल्याकडे पाया पडण्याची पद्धत आहे, किंवा हार घातल्यानंतर विधी झाला. ब्राह्मणाने सांगितलं सीतेला मालकाच्या पाया पड. पाया पडण्याच्या सुद्धा पद्धती आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. थोडंसं माझ्याशी बोलत चला. कोणी कोणाच्या पाया पडावं, कोणी कोणाच्या पाया पडावं आपल्या सर्वांना माहिती आहे. मला थोडंसं बोलावं, सगळी सुज्ञ माणसं आहात. कोणी कोणाच्या पाया पडावं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. शिष्याने कोणाच्या पाया पडावं? गुरुच्या. बसलेली मंडळी बोला गड्या, मोठ्याने बोला. शिष्याने गुरुच्या, थोडं मोठ्याने बोला. मुलांनी आईवडिलाच्या, थोडं मोकळ्या मनाने बोला. मुलांनी आईवडिलाच्या, शिष्याने गुरुच्या, नवऱ्याने
म्हणले बायकोच्या काय घेता आता बायकोच्या पाया पडायचं असतं का महाराज म्हणलात आता काय त्याच्यावर काय बिघडलं आता गेला शब्द आता काय परत येता येणार नाही. पण ऐका मायबा पतीने पत्नीच्या पाया पडण्याला धर्माची मान्यता नाही. पण एक वाक्य बोलतो तुम्हाला तुम्ही जे बोललात ते चुकीचं नाही बरं का सर हे जे म्हणले ना बायकोच्या ते चुकीचं अजिबात नाही. एक वाक्य बोलू का तुमची क्षमा मागून बोलू का. कीर्तनाला आलेले सगळेच लोक बायकोच्या पाया पडतात. हे वाक्य चूक आहे का बरोबर. झोपले का काय बोला ना चूक म्हणा नाही तर बरोबर म्हणा काही म्हणा मला काही वाटणार नाही. मी काय म्हटलं कीर्तनाला आलेली सगळी लोक तिकडे उभे असलेले बी गावातले सगळेच लोक बायकोच्या पाया पडतात. चूक का बरोबर. चूक बरोबर ठीक आहे. हां दोन पार्ट्या पडल्या काही जण बरोबर म्हणतात काही जण चूक म्हणतात. ऐका पुढे ऐका बायकोचे पाय धरून जरी पाया पडले नसले तरी कमीत कमी तुझ्या म्हणलात का नाही सांगा आता मी पुढे म्हणलो सुद्धा नाही माय बाब म्हणलात का नाही सांगा एवढं तरी म्हणलात का नाही तुझ्या पाया पडतो आता गब्बस बरं म्हणलात का नाही. पाया पडतो म्हणणं काय आणि बायकोच्या पाया पडणं काय फरक तरी राहिला काय सांगा विठाला. त्या विनोदाचा भाग सोडून माझ्या मुद्द्याकडे या. सीतामातेचा विवाह रामासोबत संपन्न झाला आणि ब्राह्मणांनी सांगितलं सीतेच्या प्रभूच्या गळ्यात वरमाळा घाला आणि आजपासून रामाला पती हा परमेश्वर असतो तुम्ही मालकाच्या पाया पडा. सीतेने सांगितलं त्या ब्राह्मणाला हे बघा एवढं सोडून मला बोला मी काही पाया पडणार नाही. मैत्रिणीला सांगितलं करवल्याला सांगितलं हिला समजून सांगा ऐकायला तयार नाही. शेवटी गाराणं गेलं आईकडे सुनैना मातेकडे ते गारहाणं गेलं आणि सुनैना मातेने जेव्हा सीतेला जवळ घेतलं आणि सीतेला विचारलं का पाया पडत नाही सांग. सीतेने सांगितलं आईला आई आजपर्यंत मी तुझ्या शब्दाच्या पुढे गेले नाही पण एवढं सोडून बोल मी काय पाया पडणार नाही. का पाया पडत नाही सांग ना. तुला माहित नाही म्हणले सीता सांगायला लागली आईला राहू दे पाणी थोड्या वेळाने देऊ थोडं राहू दे संपणार आहे थोड्या वेळात थोडं लक्ष द्या. विठाला सीता माता आईला म्हणायला लागली आई एक गोष्ट लक्षात ठेव मी का पाया पडत नाही याचं कारण सांगू का. याचा पाय असा विचित्र आहे. हा पाय जर दगडाला लागला किंवा याचा पाय दगडाला लागू द्या अगर दगड याच्या पायाला लागू द्या दगडातून बाई तयार होते माहिती आहे का. शिळा होती मनुष्य झाली. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या तिला शाप होता पाषाण होऊन पडली होती. देवाचा पाय लागला आणि त्या पाषाणातून त्या अहिल्या प्रगट झाली. सीतामाता आईला म्हणायला लागली आई माझ्या डोक्याला हा जो मुकुट आहे त्या मुकुटाला हिरे माणिक मोती असे बरेच दगड आहेत. कदाचित हे दगड जर याच्या पायाला लागले तर नक्की 10-5 चौथी तर मला नगदी तयार होतील म्हणून मी काही पाया पडत नाही. आता माझ्या मुद्द्याकडे या. एक दगड जर देवाच्या पायाला लागला तर त्या दगडाला मनुष्य पण प्राप्त होतंय. आपण माणसं आहोत. माणसं जर देवाच्या पायाला लागली तर माणसाला देव पण प्राप्त व्हायला उशीर लागणार नाही. म्हणून म्हणताय ठाव तुझ्या पायापाशी देवा आमच्या वडिलांना कुठे ठिकाणा दे देवा ही माझी मिरासी कुठे ठिकाणा दे ठाव तुझ्या पायापाशी. पायाचा ठिकाणा पाय जर मिळाले ना देवाचे काय होतंय. दुसरा प्रसंग सांगतो ऐका. रामचंद्र प्रभूंना 14 वर्षाच्या वनवासाचा आज्ञा झाली. बापाने घराच्या बाहेर काढलं. लक्षात ठेवा जी माणसं प्रॉपर्टीसाठी बापाला भांडतात जी माणसं वाटणीसाठी बापाला भांडतात त्याने ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याकडे बापाने करून काय केलं असेल रोडची शेती दुसऱ्या भावाला दिली असेल मधली आपल्याला दिली असेल किंवा फार झालं तर 2 एकर त्याला जास्त दिलं असेल अर्धा एकर आपल्याला कमी दिलं असेल याच्यापेक्षा काही केलं नाही ना. ऐका जगनियंत्या जगाचा मालक भगवान श्री रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूला बापाने घराच्या बाहेर काढलं आणि नुसतं सांगितलं 14 वर्ष मला तोंड दाखवायचं नाही. 14 वर्ष एवढा लांब जायचं मेला का जगला जिवंत आहे का जिवंत मेला याची वार्ता सुद्धा अयोध्येत कळणार नाही. एवढ्या लांब जायचं कुठे जायचं सुद्धा विचारलं नाही आणि का जायचं सुद्धा विचारलं नाही. बापाने घराच्या बाहेर काढलं तो सुद्धा बापाचा आशीर्वाद समजावा ही शिकवण देणारी कथा म्हणजे रामकथा आहे मायबाप. आज विधभर हातभर जागेसाठी पोरं बापाच्या अंगावर कुऱ्हाडी घेऊन जात आहेत काठी घेऊन जात आहेत बापाला शिव्या देत आहेत. ऐका हो मायबाप घराच्या बाहेर आम्हाला काढलं
14 वर्षाचा वनवास प्रभूच्या जीवनातला सुरू झाला। पहिला मुक्काम रामचंद्र प्रभूचा झाला तो शृंगवेरपूरला। शृंगवेरपूरला निषादराज गुहकाची ती गादी होती। गुहकाने प्रभूचं स्वागत केलं। रामचंद्र प्रभू त्यांच्या घरी काही गेले नाहीत, जंगलामध्येच प्रभूने फळं खाल्ली, आराम केला। नंतर दुसऱ्या दिवसाचा प्रवास सुरू झाला। गंगेच्या काठावरती आले आणि गंगेच्या काठावरती आल्यानंतर प्रभूला ऐल तीरावरून पैल तीरावर जायचं होतं, म्हणजे पलीकडे जायचं होतं। आता कसं आहे, जावं लागेल, काय करावं। नाव जाग्यावर होते, पण नाव चालवणारा मात्र बाजूला झाडाखाली जाऊन बसला होता। गाडी पॉइंटला लावणे आणि ड्रायव्हरने बाजूला जाऊन बसणं हे तेव्हापासून ते आजपर्यंत चालत आलेलं आहे। कळलं का नाही तुम्हाला? कळलं ना? बघा, तुम्ही एखादा रिक्षा किंवा एखादी जीप जेव्हा चौकात पॉइंटला लागलेली असते, पण ड्रायव्हर काही गाडीत बसत नाही, आपण त्याला नुसतं म्हणत राहतो चल रे बाबा, चल रे बाबा, पण ते बाजूलाच राहतं। हे रामावतारापासून ते आतापर्यंत चालत आलेलं आहे। रामचंद्र प्रभू त्या केवटाकडे गेले, नावाड्याकडे गेले आणि नावाड्याकडे जाऊन त्या प्रभू केवटाला म्हणायला लागले, हे केवटा, अरे मला पहिलं तेरावरती जायचंय, नेऊन सोडशील का? केवटजी मनातल्या मनात हसायला लागला। केवट हसत असताना लक्ष्मणाला राग आला। का हसतोय रे? केवट म्हणाला, लक्ष्मणा जरा शांत, आवाज जरा कमी कर म्हणले, आवाज जरा कमी कर, तू का हसायलास? केवट काय म्हणला माहिती आहे का? जगाला तारणारा आज माझ्याकडे तारायला आलाय। कळलं की नाही तुम्हाला? जो जगाला तारतो आज तो माझ्याकडे तारून नये म्हणून प्रार्थना करतोय। केवटाने सांगितलं, आम्ही धंदेवाली माणसं आहेत, काही ना काही मिळाल्याशिवाय आम्ही नेणार नाही। त्यावेळेला रामचंद्र प्रभूने विनंती केली, हात जोडले। केवटजी, पण पुढे गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनात कधी कितीही मोठा माणूस असू द्या, कधी कोणाच्या पाया पडायची वेळ येईल काही सांगता येत नाही। पुढे बोलू का? किती बी मोठा नेता असू द्या, अगर किती बी मोठा महाराज असू द्या, पंक्चर काढणाऱ्याच्या सुद्धा पाया पडावं लागते। परवाची माझी गोष्ट आहे मला, की रात्रीचं कीर्तन करून परत मला सकाळच्या कीर्तनाला पोचायचं होतं आणि रात्री 2 वाजता गाडी पंक्चर झाली। योगायोगाने हवा मारायची मशीन सोबत आहे माझ्या, ती थोडीशी त्या दिवशी नेमकं घरी राहिली। रात्रीच्या 2 वाजता एका पंक्चरच्या तिथे थांबलो, ते काय उठना। मला म्हणावं लागलं, अरे 100च्या ऐवजी 200 घे, मी तुझ्या पाया पडतो। त्याला असं म्हणलो नाही मी, लोक माझ्या पाया पडतात। वेळ पडली की महाराज असू द्या, अगर आमदार असू द्या, सामान्य माणसाच्या सुद्धा पाया पडावं लागतं बरं का। सामान्याचा तो सोडा, जगाचा एवढा मोठा मालक रामचंद्र प्रभू, पण एका ड्रायव्हरच्या पाया पडावं लागलं केवटाच्या। वेळच येऊ नये महाराज, वेळ पडली ना कोणाला कोणाच्याही पाया पडावं लागतंय। केवटाला हात जोडायला लागले। केवटाने सांगितलं, तुला नेतो पलीकडे, पण माझी एक अट आहे। कोणती अट आहे? मला तुझे पाय धुवू द्यावे लागतील। नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनेक जन्मजन्मांतराच्या साधना करून सुद्धा देव भेटत नाही, आणि तू जर मला भेटत असतील तर मी तुझे पाय धुतल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही। रामचंद्र प्रभूने केवटाला पाय धुवायची परवानगी दिली। आता लक्ष द्या, गंगेच्या पाण्यातलं पात्रातलं पाणी केवटजी प्रभूच्या पायावर टाकत होते। गंगेच्याच पात्रातलं कमलाचं पुष्प घेतलं, देवाच्या पायावर टाकलं। आता लक्ष द्या, पाय धुता धुता पायावर थंड पाणी पडत होतं। आता थंड पाणी पडता पडता पायावर गरम पाणी पडायला लागलं। प्रभूंना आश्चर्य वाटलं की थंड पाणी ठीक आहे, पण गरम पाणी कुठून येत असेल? प्रभूने वाकून पाहिलं तेव्हा लक्षात आलं, पायावर पडणारं थंड पाणी हे गंगेच्या पात्रातलं होतं, आणि पायावर पडणारं गरम पाणी हे केवटाच्या नेत्रातलं होतं। पात्रातलं थंड पाणी आणि नेत्रातलं गरम पाणी प्रभूने केवटाला उठवलं आणि का विचारलं, का रे केवटा, का रडतोयस तू, सांग ना? केवटाने सांगितलं, देवा, आजपर्यंत केलेली सेवा माझी कामाला आली। बरोबर आहे का? धन्य झालो मी, मला देवाचं दर्शन घडलं। वरून सर सुद्धा म्हणत असतील, आयुष्याची माझी सेवा कामाला आली, मी आज धन्य झालो। एवढी भक्त मंडळी, एवढे टाळकरी, कीर्तन भजन माझ्यासाठी होत आहे। केवटजी म्हणले, माझी सेवा कामाला आली प्रभू, कामाला आली। मला तुमचे पाय मिळाले, मला तुमच्या पायाची सेवा घडली। जगाच्या मालकाने केवटाच्या डोळ्यातले अश्रू पुसले। डोळ्यातले अश्रू पुसता पुसता केवटाला सांगितलं, केवटा, अरे चांगल्या काळामध्ये कुणीही मान देईल, पण माझ्या पडत्या काळामध्ये तू माझा मान दिलास, तू माझा सन्मान केला। पुढे बोलू, निवडून आल्यानंतर मिरवणुकीत कुणी सहभागी होईल, पण पडल्यानंतर सुद्धा जी माणसं आपल्या जवळ येतात, आणि मालक घाबरू नका, पुन्हा आणखीन लढू म्हणणारी माणसं नक्कीच माणसाच्या हृदयाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी राहतात महाराज। चांगल्या काळात कुणी मागे गेलो त्यात नवलाची गोष्ट नाही, पण जेव्हा आपली गरिबी असते, जेव्हा आपण साधारण परिस्थितीत असतो, अडचणीत असतो, त्यावेळेला जर ही माणसं आपल्या मदतीला येत असतील तर ती माणसं नक्कीच आपल्या आठवणीत राहतात। रामचंद्र प्रभूंनी केवटाला सांगितलं, केवटा, आज तू माझे पाय धुतले आणि माझा एवढा सन्मान केला, काळजी करू नको,
एक दिवस हा राम एक दिवस तुझे सुद्धा पाय धुतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द केवटाला दिला आणि तोच केवट कृष्ण अवतारामध्ये सुदामा झाला आणि तो सुदामा आपल्या सर्वांना माहिती आहे. देखो देखो ये गरीबी का हाल कृष्ण के दर पे विश्वास लेके आया है मेरे बचपन का यार अरे द्वार पालो कन्हैया से कह दो ये गरीब सुदामा करीब आ गया है. क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं एक दुख नहीं है जो मन में छुपाऊं क्या तुम परीक्षा लेते मुरारी तेरे द्वार आया सुदामा भिकारी. सुदाम्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा सुदामाला भगवंताला भेटायला सुदामा आले. दरवाजातल्या द्वारपाळांनी अडवलं त्यांना विनंती केली. पुन्हा एकदा सांगतो पहिल्यापासून ते आतापर्यंत दरवाजातली माणसं लई खराब कळलं की नाही तुम्हाला लई खराब महाराज तिथपर्यंत आपल्याला ते जाऊनच पोचूच देत नाहीत. कसं तरी सुदामा देवाला कळलं सुदामा आलाय. सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन. सुदाम्याला कडकडून मिठी मारली खांद्यावर उचललं आणि स्वतःच्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं महाराज. सोन्याच्या सिंहासनावर आणि सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर सुदामा असा अंग चोरू चोरू बसायला लागला. कसं सांगू का मी बी तुमच्यासारखा खेड्यातलाच माणूस आहे महाराज. ग्रामीण भागातला आपण सगळे पोत्यावर बसणारी माणसं आहेत. कधी कधी कीर्तनाला गेल्यावर काही काही मोठ्या लोकांच्या बंगल्यात बसायची वेळ येते माझ्यावर आणि त्या मोठ्या बंगल्यात ते गुरुजी सोफा सेट असतो ते बसलं की ईदभर टिपकतोय ते असं खालीवर होतं. मी आपल्या त्या सोफा सेटवर बसल्यावर उगा असं अंग चोरू चोरू गरीबासारखं बसतो महाराज. असा आज सुद्धा त्या सोन्याच्या सिंहासनावर बसायला सोनं बघायला भेटत नव्हतं महाराज आणि सोन्याच्या सिंहासनावर असा चोरासारखा गुपचूप बसायला लागला. हळूच भगवंतांनी सुद्धा रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी माझा मित्र आलाय पाणी आण. रुक्मिणीला वाटलं याला जर थंड पाणी दिलं खांद्यावर आणलेला पाहुणा आहे भगवान रागवतील म्हणून रुक्मिणी माता पाणी गरम करायला लागल्या. पाणी गरम करायला 5 मिनिटाचा वेळ झाला. तेवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही. देवाने अगोदरच पाय धुतले. कसे धुतले ऐका. देख सुदामा की दीनदशा करुणा करके करुणानिधि रोये पानी परात को हात छुयो नहीं नैनन की जल से पग धोय. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले आणि पाय धुता धुता सुदाम्याच्या देवाच्या लक्षात आलं सुदामा तुझ्या पायात काटे आहेत रे. सुदामा खोटं बोलला. देवा येता येता चप्पल तुटला रे. आयुष्यात कधी चप्पल मिळाला नाही म्हणतो येताना चप्पल तुटला. रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी माझ्या सुदाम्याच्या पायातले काटे काढायचे आहेत सुईलाच कंटाचणी काहीतरी आण. तिला यायला 2 मिनिटाचा उशीर झाला. देवाला तेवढा वेळ सुद्धा थांबवलं नाही. देवाने सुदाम्याचा पाय उचलला आणि स्वतःच्या दाताने सुदाम्याच्या पायातले काटे काढले. मायबाप काय नशिबवान असेल हो. आपण शेतात दिवसभर काम करून आलो आणि आपल्या नातवाला जर म्हणलं माझ्या पायातला काटा काढ काढत नाहीत महाराज. जगाचा मालक सुदाम्याच्या पायातले काटे काढतोय. हे पुण्याई कशाची आहे माहिती आहे का. मागच्या जन्मात देवाचे एकदा पाय धुवायला मिळाले तर एवढा मोठेपणा प्राप्त झाला. आम्ही तर प्रार्थना करतोय आमच्या वडिलांना कायमस्वरूपी तुमच्या पायाजवळ ठिकाणा मिळावा. देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी. देवा आमच्या वडिलांना आमच्या गुरुजींना तुमच्या पायाजवळ ठिकाणा मिळावा ही मुलांची प्रार्थना आहे. आपण सर्वजण सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात. एक चांगलं व्यक्तिमत्व होतं माणसातलं व्यक्तिमत्व होतं. शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल हे सगळी प्रतिष्ठित माणसं ज्या अर्थी या कार्यक्रमाला आलेत त्या अर्थी नक्कीच त्यांचं काम चांगलं होतं. पण आपण सर्वजण सुद्धा म्हणूया देवा ही माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी. आणि जर यांना त्यांच्याजवळ तुमच्या पायाजवळ ठिकाणा मिळाला तर आम्हाला त्याचा अभिमान असेल. अभंगाच्या याचा धरीने अभिमान याचा धरीने Yeah.
तुकोबारा लिहितात, आमच्या वडिलांना पायाजवळ ठिकाणा दिला तर आम्हाला त्याचा अभिमान असेल. तर आता थोडीशी अभिमानाची चर्चा करू आणि एक 10-5 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. काळजी करू नका, वेळेच्या पुढे जाणार नाही, वेळेच्या आत सोडणार सुद्धा नाही. वेळेच्या पुढे आधी जास्त जाणार नाही, फक्त 2 वाजता मी संपणार आहे. काळजी करू नका, काळजी करू. थोड्या वेळा थांबायचं आहे. अभिमान या शब्दाची चर्चा थोडक्यामध्ये आपल्याला करायची आहे. माझा एक साधा सोपा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. बसलेली मंडळी मला थोडंसं उत्तर द्या. माणसाच्या जीवनात अभिमान असावा का नसावा? झोपले का काय? बोला ना. आज अभिमान 2 पॅनल तयार झाले इथे. काही जण म्हणतात असावा आणि काही जण म्हणतात नसावा. या प्रश्नाचं उत्तर थोडं वेगळं आहे. आता याला जोडून एक दुसरा प्रश्न विचारतो. गरिबी माहिती आहे? गरिबी माझा सोपा प्रश्न आहे. गरिबी माणसाच्या आयुष्यात सुरुवातीला असावी का शेवटी असावी? बोला. सुरुवातीला. हे उत्तर 100% चूक आहे. त्याचं उत्तर आहे गरिबी कधीच नसावी. कशाला मागून घेता सुरुवातीला तरी? कशाला मागून घ्यायची गरिबी सुरुवातीला तरी? गरिबी कधी असावी, सुरुवातीला असावी का शेवटी असावी? त्याचं वेगळं उत्तर आहे. गरिबी कधीच नसावी. तसं अभिमान असावा का अभिमान नसावा? याचं उत्तर अभिमान असावा हेही बरोबर नाही आणि अभिमान नसावा हेही बरोबर नाही. त्याचं खरं उत्तर असं आहे, काही गोष्टीचा अभिमान असावा आणि काही गोष्टीचा अभिमान. त्याला थोडंसं पुढे चला. विधायक गोष्टीचा अभिमान असावा आणि विघातक गोष्टीचा अभिमान नसावा. सांगतो तुम्हाला, सांगतो आहे का? मला 50 एकर शेती आहे याचा अभिमान असावा? अजिबात नाही. काय करायचं? मेल्यावर 15 दिवस सुद्धा 7 बारावर नाव राहत नाही आपलं. काय म्हणणं आहे तुमचं? कायद्यानुसार नियमानुसार मृत्यू प्रमाणपत्र दाखल केलं की 15 दिवसाच्या आत 7 बाराचं नाव डिलीट होते. किती बी एकराचा 7 बारा असू द्या. 50 एकर शेती आहे याचा अभिमान नसावा. पण माझ्या वडिलांनी दरवर्षी सप्ताहात काल्याची पंगत केली याचा अभिमान असावा. माझा मुलगा 10वीच्या परीक्षेत पहिला आला, अभिमान असावा. माझा मुलगा चहाच्या आधी पितो, अभिमान. बोला ना. असावा? कळलं का? माझी हात जोड विनंती बरं का. चांगल्या गोष्टीचा अभिमान असावा, वाईट गोष्टीचा अभिमान नसावा. बरं का, माझी हात जोड विनंती आहे मायबाप. भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलो याचा अभिमान असावा. आपण दररोज शाळेतले शिक्षक मंडळी आहेत. शाळेत गेल्याबरोबर आपण आपल्या शाळेची सुरुवातच होते परिपाठाने. गेल्याबरोबर राष्ट्रगीत आपण म्हणतो. रवींद्रनाथ टागोरांनी मला वाटतं शांतिनिकेतन इथे लिहिलेलं जनगण मन हे राष्ट्रगीत आपण गातो. राष्ट्रगीत गायल्याच्या नंतर काय घेतो आपण? प्रतिज्ञा घेतो. बरोबर. कोणती प्रतिज्ञा आहे? भारत माझा देश. जसं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं तसं प्रतिज्ञा कोणी लिहिली? जाऊ दे, मी फक्त हिंट देतो नाही, जाऊ दे. आपल्या राज्यातल्याने लिहिली नाही प्रतिज्ञा. तेलंगणा का आंध्र प्रदेश त्या काळातल्या तिकडच्या कवीने लिहिली. आता नाही, मोबाईल सोपा आहे, गुगलवर काढा, इंडियन प्लीज टाका, त्याच्यामध्ये त्याच्या प्रतिज्ञेचा लेखक तुम्हाला मिळेल. चला, त्या प्रतिज्ञेची थोडीशी चर्चा करूया आणि या अभंगाला ती प्रतिज्ञा कशी जुळते बघा. आपण नेहमी प्रतिज्ञा गातो, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच. चला, आपल्याकडे भारत मेरा देश आहे. मराठीमध्ये चला, भारत माझा देश आहे. बसलेली मंडळ बोला, भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे आहे ना नक्की? माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आकडे टाकून लाईट वापरणं चालूच आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझं एवढं प्रेम आहे की 50 वर्ष वय असताना सुद्धा 75चं आधार कार्ड मी बनवून घेतलेलंच आहे. बरोबर आहे की? किती प्रेम आहे माझ्या देशावर माझं, किती प्रेम आहे. एवढं प्रेम आहे, माझे डोळे चांगले आहेत, माझा पाय चांगला आहे, माझा हात चांगला आहे, माझे कान चांगले आहेत, तरी सुद्धा माझ्याकडे हँडिकॅप सर्टिफिकेट आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. काय महाराज, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणायचं आणि छोटी मोठी गोष्ट झाली की रस्त्यावरच्या बस फोडायच्या. माझी एक विनंती मायबाप, कुठल्याही जातीचा मोर्चा असू द्या, कुठल्याही पक्षाचा मोर्चा असू द्या, कुठल्या संघटनेचा मोर्चा असू द्या, आपल्या देशाच्या या सार्वजनिक व्यवस्थेचं आपण नुकसान करू नये. आता कुणी कोणाला सांगावं, सध्याचा हा प्रश्न पडलाय मायबाप. जाऊ द्या, बाकीच्याचं काही कसं नाही. एवढ्यापर्यंत जरी माझा हा संदेश पोहोचला तर तरी नक्की आजच्या या कार्यक्रमाचं सार्थक होईल मायबाप. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. पुढे चला, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे का? असला पाहिजे महाराज. भारत देशातली परंपरा आहे. भारत देशासारखा खंडप्राय देश नाही, भारत देशासारखा संस्कृती प्रधान देश नाही. लक्षात ठेवा,
इंग्रज भारतामध्ये जवळपास 150-200 राज्य करून गेले. काय काय भारतातल्या बऱ्याच वस्तू इंग्रजांनी नेल्या, सगळ्या वस्तू नेल्या, चोरू नेल्या, पण इंग्रज भारतातली एक गोष्ट नेऊ शकले नाहीत आणि भविष्यातही नेऊ शकणार नाहीत. त्या गोष्टीचं नाव आहे इंग्रज भारतातली पवित्र संस्कृती मात्र चोरून नेऊ शकले नाहीत आणि नेणारही नाहीत. महाराज इंग्रज आपल्यामध्ये राहून त्यांची संस्कृती थोडीफार आपल्यावर लादली, पण आपली संस्कृती ते घेऊन जाऊ शकले नाहीत. भारतासारखी आदर्श संस्कृती जगामध्ये दुसरी कोणती नाही. आम्ही भारताचे आहोत, अभिमान असला पाहिजे. आमचे वडील एक चांगले व्यक्ती होते, प्रतिष्ठित होते, परिसरामध्ये सगळ्या लोकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर होता. याचा अभिमान नक्कीच यांना आज वाटणार आहे. याचा धरीन अभिमान करीना आपुले जतन. आणि काय केलं त्यांनी? स्वतःहून भगवंताची सेवा करण्याकरता जीव समर्पित केला. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देवनिया जीवा देवनिया जीवा देवनिया जीवा देवनिया जीवा बार कुमाई बार कुमाई कुमाई बार कुमाई कबरदा देवा ही माझी मिरासी ठाव तुझ्या पायापासी याचा धरीना अभिमान करीना पुढे जतन. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या लिहितात देवोनिया जीव वडिले साधी येला हा ठाव. आमच्या वडिलांनी जीव समर्पित केला. कशासाठी?
आता समाजाची कुटुंबाची सगळ्यांची सेवा केली, आता देवाची सेवा करण्याकरता आम्ही देवाच्या घरी आलो. देवोनिया जीव वडिले साधिला हा ठाव, याचा धरीनाभिमान करीना पुले जतन. आणि मग तुकोबारा बोलता, देवा वडील गेले ना, बस वडील गेले की त्यांच्या मागे सगळे तत्व गेले, त्यांच्या मागे सगळी विचारधारा गेली असं नाही. आता काय करायचं आहे, त्यांची जी सेवा होती, त्यांची जी परंपरा होती, ती परंपरा आम्ही पुढे चालू ठेवू. आमची सेवा कशी आहे, अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा लिहितात, तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. आमची ही जी सेवा आहे ती जुनी सेवा आहे. कोणती जुनी सेवा? भजन करणं, नामस्मरण करणं हे काय नवीन आहे का? आताच आहे, जुनं आहे महाराज. अन्नदानाची पंगत करणं जुनी सेवा आहे. सेवालाल महाराजांच्या मना आळंदीच्या पंढरीच्या वारीला जाणं ही जुनी सेवा आहे. लक्षात ठेवा, माणसाने नवीन गोष्टीचा स्वीकार करावा, पण नवीन गोष्टीचा स्वीकार करत असताना जुन्या गोष्टीसुद्धा मातीत जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मी नेहमी बोलत असतो, घरामध्ये जर नवीन लेकरू जन्माला आलं, म्हणजे लहान लेकरू जन्माला आलं की त्याचा भरपूर लाड करा. माझा त्याला विरोध नाही, एवढा लाड करा, एवढा लाड करा, त्याला काही बी खायला द्या. पण त्या लेकराचा लाड करत असताना म्हातारा उपाशी मरणार नाही हे बघा ना जरा. नवीन गोष्टीचा सन्मान करा, त्याचा स्वागत करा, पण जुन्या गोष्टी लयाला जाणार नाहीत याची काळजी करा. आपल्या ज्या जुन्या गोष्टी होत्या ना महाराज, काही काही गोष्टी, जुन्या गोष्टी एवढ्या चांगल्या होत्या, एवढ्या चांगल्या होत्या, त्या गोष्टी हळूहळू नष्ट झाल्या. पण लक्षात ठेवा, जुन्या काळातली माणसं फेटा बांधायची महाराज, बरोबर का? फेटा बांधायची. फेट्याचा उपयोग सांगतो तुम्हाला. प्रवासामध्ये जर तुम्हाला कधी अडचणच आली तर फेटा हा तुमचं थंडीपासून संरक्षण करतो मायबाप. जुन्या काळातली माणसं, बरोबर आहे का? पोशाख तसा होता, सगळ्या संस्कृती त्या काळात. आता सध्याच्या काळामध्ये कालबाह्य झाल्या. समजा उदाहरणार्थ ऐका, आपण आडरानात प्रवास करायला लागलो, पुढची बस नाही, काहीच नाही, एखाद्या बसस्टँडवर किंवा आडरानात आपल्याला मुक्काम करण्याची वेळ आली, मुक्काम करायची वेळ आली, प्रचंड थंडी आहे. अशा वेळेला ज्या माणसाच्या अंगावर धोतर आहे तो माणूस कमीत कमी त्या धोतराचा पांघरून म्हणून उपयोग करू शकतो, बरोबर आहे? आता पॅन्टवाल्याने फक्त खिशात हात घालण्याशिवाय दुसरं काय होईल महाराज? लक्षात ठेवा, मी असं म्हणेल, जुनी संस्कृती आम्ही कधी कधी सांभाळली पाहिजे, बरं का? आपली जी जुनी सेवा आहे, कोणती जुनी सेवा? जुन्या काळातली माणसं परिस्थितीने गरीब होती, पण दरवाजात आलेला माणूस कधीच उपाशी जाऊ देत नव्हती. काय म्हणणे तुमचं, बोला. चटणी भाकरी, घासातला घास. जुन्या काळातली माणसं जेवायला बसल्यावर कधीच दरवाजा लावून जेवत नव्हती महाराज.
दरवाजा लावून कधीच जेवत नव्हते. दरवाजा उघडा ठेवायचा. का? शास्त्र असं सांगतं, जेवायला बसल्यावर शास्त्राचा नियम असा आहे, जेवायला बसल्यावर ताटावर बसलं की लगेच सुरू करायचं नाही, 2-5 मिनिट थांबलं पाहिजे. आमचे गुरुजी बोलायचे, गाईची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपण ताटावर बसलं पाहिजे. कशासाठी? अचानक एखादा दरवाजात अतिथी यावा, अचानक ठरवून नाही, अचानक अतिथी यावा आणि माझ्या ताटातला किंवा माझ्या घासातला अर्धा घास त्याने खावा, ही आमची संस्कृती आहे. ही आमची संस्कृती आहे. सध्याच्या काळामध्ये दरवाजा उघडा तर सोडाच. बस, आता हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. लक्षात आलं ना? गरिबी परिस्थिती होती, पण लोक आलेल्या माणसाला उपाशी जाऊ देत नव्हते. जुन्या काळातले माणसं, पाहुणा जर दरवाजात आला ना महाराज, पाहुणा जर दरवाजात आला तर पटकन उठत होते आणि दरवाजातल्या पाहुण्याला येऊन अशी कडकडून मिठी मारत होते. असे लगेच डोळे भरून आणायचे आणि हाताला धरून त्यांना घरात आपल्या खुर्चीवर म्हणा किंवा पोत्यावर नेऊन बसवायचे जुन्या काळातले माणसं. नंतर ती संस्कृती थोडी कमी झाली. ती संस्कृती कमी झाली. फक्त लोक काय करायला लागले, दरवाजात मिठी काही नाही, दरवाजा यायचं राम राम चला बसा. नंतर तेही बरं झालं, दरवाजात यायचंच बंद झालं. जागेवर बसायचा बैठकीत रुबाबात, आणि पाहुणा आला की बसूनच राम राम बसा, ही संस्कृती. नंतर माणसाला दरवाजावरून रामराम करायचा कंटाळा आला, म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, दरवाजातच ती रामराम करणारी बाई उभी केली. पाहिले की तुम्ही असं ते चित्र आहे की नाही? तिने रामराम करायचा आणि आपण समजून जायचं आपल्याला कोणीतरी रामराम केला म्हणून बरं वाटायचं. नंतर ती बी निघून गेलं. नंतर दरवाजावर शब्द आला सुस्वागतम, आपण तेवढं वाचायचं, आपलं स्वागत झालं असं समाधान मानायचं आणि जायचं. नंतर तेही गेलं, सुस्वागतमही गेलं. आता दरवाजावर बोर्ड आले वेलकम, आता तेही गेले आणि आता दरवाजावर बोर्ड लागलेत कुत्र्यापासून सावध राहा. आतल्या का बाहेरच्या मला माहीत नाही. कुठली संस्कृती आहे महाराज म्हणून लक्षात ठेवा. ज्या आपल्या जुन्या परंपरा आहेत त्या जुन्या परंपरा आम्ही सांभाळल्या पाहिजेत. आजही या परिवाराच्या वतीने बरं का, गेल्यानंतर गोड जेवण करणं, श्राद्धाचा विधी करणं, प्रत्येक पाहुण्यांना आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी करणं आणि त्यानिमित्ताने आजचं अन्नदान, आजचं कीर्तन, आजचं ज्ञानदान ही आमची जुनाट सेवा आहे, जुनी सेवा आहे. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, कुंडली कमरद हरी पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर माऊली देवा ही माझी मिरासी, ठाव तुझ्या पायापासी, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. देवोनिया जीव वडिले साधीला हा ठाव, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा, याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढे ठेवलाय. अभंगाच्या चिंतनाला याच ठिकाणी पूर्णविराम. 1-2 मिनिट फक्त बापाविषयी बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेणार आहे. कोण असतो मायबाप? बाप. एक गोष्ट लक्षात ठेवा, गेलेली माणसं कधीच परत आणता येणार नाही. आता आमच्या गुरुजींना आमच्यातून गेल्यानंतर कुठला वशिला लावल्यावर परत आणता येईल महाराज? पोरांना परत आणता येणार नाही, आपल्या पाहुण्यारोळ्यांना परत आणता येणार का? आमच्यासारख्याला तरी परत आणता येणार आहे का? बघा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. गेलेली माणसं पुन्हा परत आणणं कधीही शक्य नाही. कुठलाही वशिला लावा, परत आणणं शक्य नाही. मग तुम्ही म्हणाल काय करावं? अहो, गेलेली माणसं जर परत आणता येत नसतील, मग गेलेल्या माणसासाठी रडण्याशिवाय आमच्या हातात दुसरं काही नाही. फक्त एकच करा मायबाप, गेलेली माणसं गेल्यानंतर रडण्यापेक्षा जोपर्यंत ती माणसं आपल्यामध्ये आहेत, जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना रडवू नका. ऐकावं मायबाप. कधी कधी पाहतो आपल्या जीवनामध्ये बाप मेल्यानंतर किंवा आई मेल्यानंतर पोरं भरपूर रडतात, पण जिवंत असताना कधी माईला आणि बापाला तुम्ही जेवलात का म्हणून विचारत नाही. काय उपयोग आहे? ऐकावं मायबाप. आज आपल्याला बाप ऐकायचा आहे. ऐका हो, मी देवाचाही बाप सांगतो आणि तुमचा आमचाही बाप सांगतो. आमच्या गुरुजींच्या जीवनामध्ये या परिवारात एवढं मोठं दुःख झालं महाराज. आता काहीही केलं तरी परत आणता येणार नाही, पण एकच करता येईल. गुरुजी ज्या आदर्श विचाराने जगले त्या आदर्श विचाराने जगणं आणि त्यांचं नाव आहे त्यापेक्षा मोठं करणं, हे मात्र आमच्या हातामध्ये आहे. पण गोष्ट लक्षात ठेवा. बाप कोण असतो सांगू का? बाप देवाचा बाप सांगतो. ऐका, रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणारा कोण होता? बापच होता. मान्य आहे मला. घराच्या बाहेर काढणारा बाप होता, अन्याय करणारा बाप होता, मलाही मान्य आहे. पण लक्षात ठेवा, राम वनवासाला गेल्यानंतर
रामाला पाठवलं आणि पाठवल्यानंतर जेवणाचं ताट राजा दशरथांच्या समोर आलं. दशरथाने एकच विचार केला, माझ्या लेकराला अन्नावरचं मी उठवलं आणि मी अन्न कसं खाऊ. आलेलं अन्नाचं ताट राजा दशरथाने बाजूला केलं. एक दिवस झालं अन्नही खाल्लं नाही, पाणीही पिलं नाही. दुसरा दिवस झाला. लोकांना वाटलं की एक दिवस दुःख असतंय, दुसऱ्या दिवशी बाप जेवण करेल. दुसऱ्या दिवशी अन्नाचं ताट पुढे आलं. दशरथाने तसंच अन्नाचं ताट बाजूला केलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा ताट पुढे आलं. दशरथाने एकच विचार केला, माझं लेकरू काय खात असेल, माझं लेकरू काय पित असेल, माझं लेकरू कसं झोपत असेल. राजा दशरथाने झोप सोडली, राजा दशरथाने पाणी सोडलं, राजा दशरथाने अन्नही सोडलं. 3 दिवस संपले. आता चौथा दिवस उजाडला. चौथ्या दिवशीही अन्न घेतलं नाही. सारखा एकच विचार, माझा राम, माझं लेकरू, माझं पोर, माझं पोर, राम राम करता करता चौथा दिवस संपला. 5वा दिवस उजडला. 5 दिवस झाले दशरथ महाराज विना अन्न पाण्याचे आहे. 6वा दिवस उजाडला. इकडे सूर्योदय होतोय आणि सूर्योदय झाल्याबरोबर दशरथाने एकच विचार केला, या सूर्यवंशाला मी कलंक आहे, या सूर्यवंशामध्ये मी जन्माला आलो, पण माझ्या लेकराचं वाटोळ करायला मीच कारणीभूत आहे. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही. रामा, माझ्या लेकरा काय खाताशील रे बाळा. टाहो फोडला आणि टाहो फोडता फोडता 6व्या दिवशी राजा दशरथाने आपला जीव सोडून दिला. पोरगा जेव्हा दूर जातो तेव्हा काय दुःख होतं हे बापाला विचारा. रामाच्या विराहामध्ये राजा दशरथांनी आपला प्राण त्याग केला, आपला प्राण सोडून दिला. हा जगाच्या मालकाचा बाप सांगतो. दुसरं कृष्ण कन्हैयाचा बाप सांगतो. ऐका, कृष्ण परमात्मा जन्म मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये झाल्यानंतर कृष्ण परमात्मा आईला म्हणायला लागले, मी लहान होतो, मला गोकुळामध्ये नेऊन पोचवा. गोकुळामध्ये नेऊन पोचत असताना वसुदेवाने कृष्णाला डोक्यावर घेतलं. रात्रीच्या 12 वाजता अंधारात डोक्यावर घेतलं. जायचा रस्ता आपल्यासारखा हायवे नाही आहे, डांबरी रस्ता नाही, सिमेंटचा नाही, मुरुमाचा नाही. जायचा रस्ता हा यमुनेच्या पात्रातून जायचे, पाण्यातून जायचे. रात्रीच्या अंधारात 12-1 वाजता जायचंय. काय नसेल त्या पाण्यामध्ये, मगर नसेल का, विंचू नसेल का, सर्प नसेल का, धामीन नसेल का, मोठे मोठे मासे नसतील का, काय नसेल. पण वसुदेवाने कशाचाच विचार केला नाही. एकच विचार केला, माझ्या जीवाचं काही बी होऊ द्या, माझं लेकरू वाचलं पाहिजे. हा विचार करतो तो बाप असतो. स्वतः कितीही त्रास सहन करतो, पण लेकराला सुखात ठेवतो तो बाप असतो, मायबाप. हळूहळू यमुनेमध्ये प्रवेश केला. गुडघ्याचं पाणी कमरेला आलं, कमरेचं पाणी छातीला आलं, छातीचं पाणी आता वसुदेवाच्या तोंडात जायला लागलं. वसुदेवाने कृष्ण परमात्म्याचं टोपलं असं वरवर उचललं. एकच विचार केला, माझं काही झालं तरी चालेल, माझ्या वंशाचा दिवा वाचला पाहिजे, माझं लेकरू सुखात राहिलं पाहिजे. कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये ठेवलं, यशोदेच्या जवळ ठेवलं आणि यशोदेच्या जवळ ठेवून आजपर्यंत न रडणारे वसुदेव आता रडायला लागले. किती रडले सांगू का. कृष्णाला ठेवलं आणि परत फिरत असताना रडले आणि एवढे रडले असे हात लावला, दरवाजाच्या बाहीला रडायला सुरुवात केली. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने दरवाजाचे बाही पूर्ण विरघळून गेले. हा जगाच्या मालकाचा बाप आहे मायबाप. रामाचा बाप सुद्धा पोरावर खूप प्रेम करत होता. कृष्ण कन्हैयाचा बाप सुद्धा एवढा प्रेम करत होता. तुमचा आमचा बाप सुद्धा असाच असतो गड्या. आपण जर लातूरमध्ये जर शिकायला असू आणि आमचा बाप जर नेहरूनगरसारख्या छोट्याशा तांड्यात जर राहत असेल, आमचा बाप आमच्या गावात कुडाच्या पत्राच्या घरात राहतो, पण लेकरू लातूरला शिकत असल्यानंतर बाप म्हणतो, पोरा पत्राची खोली करू नको बरं, स्लॅबची खोली कर, तुला गरमीचा त्रास होईल. म्हणजे आपण कुडाच्या घरात राहतो, पत्राच्या घरात राहतो, पण लेकराला मात्र चांगली खोली करून देतो तो बाप असतो मायबाप. पुढे ऐका, आपण 2-2 दिवस उपाशी राहतो, पण लेकराच्या खानावळीचे पैसे पाठवण्यासाठी 1 दिवसाचा सुद्धा उशीर करत नाही तो बाप असतो. स्वतः फाटकं धोतर वापरतो, फाटका शर्ट वापरतो, पण लेकराला कधीच फाटक्या कपड्यात राहू देत नाही. हाच बाप स्वतःला 1000-1500 रुपयाचा मोबाईल घेतो, पण लेकराला मात्र 10-15 हजार रुपयाचा अँड्रॉइड फोन घेऊन देतो. आणि हा बाप आपल्या मोबाईलमध्ये मिस कॉल पुरतं 10 रुपयाचं बॅलन्स टाकतो आणि लेकराच्या मोबाईलमध्ये मात्र 200 रुपयाचं बॅलन्स टाकून देतो. आणि हा बाप पोराला सांगतो, हे बघ बाळा, सकाळी एकदा फोन करत जा आणि रात्री एकदा फोन करत जा बरं. सकाळी तुझा आवाज ऐकल्याशिवाय भाकरी खावी वाटत नाही आणि रात्री तुझा आवाज ऐकल्याशिवाय डोळा लावावा वाटत नाही, म्हणजे झोपावं वाटत नाही.
मुलगा न चुकता बापाला 15 दिवस महिनाभर सकाळ संध्याकाळ फोन करतो. नंतर काय झालं माहीत नाही, पोराने बापाचा फोन बंद केला. 8 दिवस झालं पोराने बापाला फोनच केला नाही. 9व्या दिवशी हा बाप काठी टेकत 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 मोबाईलच्या दुकानदाराकडे जातो आणि दुकानदार दादाला म्हणते, बघ रे माझा मोबाईल बिघडलाय, 8 दिवस झालं वाजलाच नाही. मोबाईलच्या दुकानदाराने चेक करावं, कॉल अलर्ट चालू आहे, रिंगटोन चालू आहे, फ्लाईट मोड नाही, काही नाही. बाबा मोबाईल तर चालू आहे तुमचा. म्हाताऱ्याने लगे मटकन खाली बसावं, चष्मा काढावा, धोत्राचा पालव घ्यावा आणि डोळ्यातले अश्रू पुसावे. सांगावं त्या दुकानदाराला, दुकानदार दादा माझं लेकरू दिवसातून 2दा फोन करत होतं रे, 8 दिवस झालं माझ्या लेकराचा फोन आला नाही. मला वाटलं माझा मोबाईलच बिघडला की काय. तुम्ही कितीही मोठे व्हा मायबाप, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्या बापासाठी तुम्ही लहान असता. पुन्हा एक गोष्ट सांगू, बापाचं छत्र जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत कोणाच्या सहकार्याची कोणाच्या आधाराची गरज पडत नाही मायबाप. म्हणून हात जोडून विनंती आहे, गेलेल्या बापासाठी किंवा गेल्यानंतर माणसं रडण्यापेक्षा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या माणसाची सेवा करा, अशी आपल्या सर्वांना मनोमन प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय गुरुजींना आपण सर्वजण मिळून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सुपुत्रावर जी परिवाराची जबाबदारी पडलेली आहे ती सर्व जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडण्यासाठी भगवान पंढरीश परमात्मा ज्ञानोबा तुकोबराय सेवालाल महाराज आदी करून सर्व देवदेवतांचे साधू संतांचे आशीर्वाद यांच्या पाठीशी असावेत अशी मनोमन प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. माझ्या या सेवेला सर्व गुणीजन गायकांनी सुंदर साथ दिली, त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मृदंगाचार्याने सुंदर मृदंगाची साथ दिली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि एवढी मोठी पाहुण्यांची संख्या या ठिकाणी उपस्थित आहेत, मित्रमंडळींची संख्या या ठिकाणी उपस्थित आहेत. एक वाक्य बोलेन बुवा, आमच्या गुरुजींनी किती एकर शेती कमवली मला माहीत नाही, किती प्रॉपर्टी कमवली मला माहीत नाही, पण माझ्या एक लक्षात आलं, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये माणसाची प्रॉपर्टी मात्र खूप जमवली आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे महाराज. आणि हीच सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आणि हीच सगळ्यात मोठी कमाई आहे. आणि अशी ही व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते तेव्हा आपली बाहेरची माणसं जर आपल्याला एवढं दुःख होत असेल तर या परिवाराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलीला, त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना किती दुःख होत असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. भगवान परमात्म्याने पंढरीश परमात्म्याने या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती द्यावी अशी मनोमन प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. आपला हा चव्हाण परिवार मला वाटतं आपल्या नेहरू नगरमध्ये ग्रामस्थ मंडळ नेहरू नगरमध्ये माझ्या माहितीस्तव